आज आहे ना गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं होतं, त्यामुळे सकाळी ना लवकर उठले होते. घरातले सगळे काम आवरले आणि पहिल्यांदा बाप्पांची आरती करून घेतली. आणि ना किती पण आपण नाही म्हणलं ना दुःख हे होतंच आणि ते व्यक्त करायचं नसतं, कारण गणपती बाप्पा असं म्हणतात की मला जेवढा आनंदाने तुम्ही मग घरात आणता तेवढंच आनंदाने मला परत पण पाठवायचं असतं. त्यामुळे मग ते दुःख लपवून डोळ्यात पाणी आलं होतं की म्हणजे आमच्याकडून काही चुकलं असेल तर फक्त आम्हाला माफी करा आणि या 9 दिवसात जी काही सेवा आम्हाला करता आली तेवढी आम्ही केली. त्या व्यतिरिक्त जर आमच्याकडून काही चुकलं असेल तरी पण माफ करा आणि असेच आमच्या आयुष्यामध्ये चांगले सुखाचे दिवस भरा, एवढंच बाप्पांकडे मागितलं. गेल्यानंतर पहिल्यांदा बाप्पांची आरती केली, त्यानंतर मग त्यांना विसर्जन करण्याची वेळ आली. विसर्जन केलं आणि दर्शन घेतलं. परत एकदा बाप्पांची माफी मागितली आणि घरी आलो. येताना ना छान असं बजरंगबलीने पण दर्शन दिलं आणि बजरंगबलीने दर्शन देण्याऐवजी मी म्हणून की गणपती बाप्पानेच आम्हाला दर्शन दिलं आणि म्हटले की जी सेवा तुम्ही केली त्याचं फळ तुम्हाला गोडच भेटणार. असं बोलून गणपती बाप्पा मोरया म्हणून घरी आलो आणि तो पण मागं बघत होता म्हणल्यावर. तसं घरी आल्यानंतर बाप्पांची जागा ही सोनी वाटत होती, ते बघून डोळ्यात पाणी आलं. पण परत मग नव्याने सगळे कामं करायला घेतले आणि रात्री गेलो होतो बाप्पांचे छान छान असे मिरवणूक बघायला आणि ते बघून खरंच खूप छान वाटलं.